आहोत आजपासून आपण राज्यातल्या खासदारांच्या मतदारसंघांचं प्रगती पुस्तक तपासणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात किती काम केलं, मतदारांची त्यांच्या कामावर नेमकी प्रतिक्रिया काय आहे आणि विरोधकांनी खासदारावर काय काय आरोप केलेले आहेत पाहणार आहोत खासदारांचा लेखाजोखा। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पालकत्वामुळे लक्षवेधी ठरलाय तो नाशिक लोकसभा मतदारसंघ। भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा राजकारणात प्रवेश नाशिकचे खासदार म्हणून झाला। खासदार म्हणून समीर भुजबळांच्या या मतदारसंघात नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातले काही तालुकेही येतात। रस्ते आणि पूल हे समीर भुजबळांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या कारकिर्दीकडे नेमकं त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचंय। मी या शहरासाठी काहीतरी देण्याचा मी मानस ठेवलेला होता आणि मी काही प्रमाणात मी ते यशस्वी होऊ शकलो। जसं पासपोर्ट ऑफिस आहे ते सुद्धा इथे नव्हतं, पासपोर्ट ऑफिस आणलं। CRF मधून मोठ्या प्रमाणात रस्ते आणले। त्याच्यानंतर आपण बघितलं असं गंगापूर इथे वॉटर स्पोर्ट्सची निर्मिती होतीये। ट्रेकिंग इन्स्टिट्यूटची महाराष्ट्रामध्ये भारतात कुठेही नसावी अशी ट्रेकिंग इन्स्टिट्यूट आपल्या इकडे निर्माण होतीये। दिल्ली हाट जिथे दिल्लीला आपण बघायला जातो, पण तसंच कला त्याच धर्तीवर कलाग्राम जेणेकरून बचत गटांना वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये रोजगार मिळू शकतो असं कलाग्राम आहे। एक्झिबिशन सेंटर आहे। इकडच्या पोरांना विद्यार्थ्यांना नुसतं फक्त वेगवेगळ्या टेक्निकनी त्यांच्या एक्सरसाइज सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यांचे जीवनमान जी शैली जी आहे ती सायंटिफिकरित्या वाढली पाहिजे यासाठी ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची निर्मिती ती सुद्धा इथे होत आहे। तर अनेक वेगवेगळ्या पैलूमध्ये आपण काम करत असताना हे बघितलं की सर्व थरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना शहरामध्ये राहताना एक आनंद वाटला पाहिजे की आपण नाशिकसारख्या एका शहरामध्ये जो प्रगत शहर आहे त्या ठिकाणी आपण राहत आहोत। शेतकऱ्यांसाठी तर आपण बघितलं की नाशिकमध्ये आपण बघितलं तर द्राक्ष असेल किंवा कांदा असेल किंवा डाळिंब असेल हे सगळ्यात मोठं पीक आहे। त्याच्यामध्ये कांद्याचा वर खाली जो भाव होणारा जो आपण बघितलं तर वारंवार त्याच्यासाठी मी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलेलं आहे। आणि आता सुद्धा जेव्हा ह्या कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलो आणि त्याचबरोबर आता जेव्हा कमी झाले तेव्हा त्यांच्यावर न्याय देण्याचं जेव्हा काम करायचं होतं तेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून तेव्हा सुद्धा त्यांना न्याय दिला। नंतर आमची एक संकल्पना आहे की बा इथे एक टर्मिनल असलं पाहिजे, मार्केट टर्मिनल जे इंटरनॅशनल धर्तीवरचं एक मार्केट टर्मिनल जे आता सध्या बँगलोरमध्ये आहे आणि महाराष्ट्रात 2 ठिकाणी मंजूर झालं। त्यातलं एक जे आहे ते आपण पिंपरी सह्याद्री इथे मंजूर करून घेतलेलं आहे। तर त्याचं काम एक पूर्वपदावर आहे। त्याच्यानंतर मेगा फूड पार्क म्हणून अजून एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे। ती स्कीम सुद्धा फक्त 2च ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू होती, तर ती सुद्धा प्रायोरिटीने पवार साहेबांच्या मागे लागून आपण नाशिकमध्ये मंजूर करून घेतली जेणेकरून प्रक्रिया होऊ शकते। जे शेतीमालावरची प्रक्रिया करून त्याचं जे योग्य भाव जो आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळे मिळू शकतो ह्यासाठी शेती प्रक्रिया केंद्र हे सुद्धा होत आहे। आणि त्या अधिक विस्ताराने जाणून घेऊया त्या प्रगती पुस्तकातले आणखीन काही मुद्दे आपण बघितलं। खासदारांचं नाव आहे समीर भुजबळ, मतदारसंघाचं नाव आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ। उपलब्ध निधी 19 कोटी रुपये, मंजूर निधी 15.65 कोटी रुपये, खर्च केलेला निधी आहे 10.75 कोटी रुपये। खासदार निधीचा एकूण वापर 90%। आणखीन काही मुद्दे बघूयात की सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे, तर स्वतंत्रपणे प्रश्न विचारले 14, संयुक्तपणे 6 म्हणजे एकूण 20। आपण बघितलं खासदारांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतं, पण अर्थात हे जे रस्ते हे जे पूल आहेत ते त्यांनी काकांच्या खात्यातूनच बांधलेले आहेत आणि ते आधीच मंजूरही झाले होते। हा विरोधकांचा त्यांच्यावरचा ठपका आहे। खासदार भुजबळ हे त्यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करतात तर त्यांचे विरोधक त्यांच्या घोटाळ्यांचा। बघूयात विरोधकांना काय वाटतंय। 5 वर्ष होऊन गेले या खासदारांना यांची कारकिर्दीचा तो त्यांना निसटता विजय मिळालेला आहे आणि तेव्हाची राजकीय परिस्थिती आत्ताची राजकीय परिस्थिती बघता त्यांनी फार काही कामं करणं अपेक्षित होतं, पण अत्यंत प्रभावहीन अत्यंत निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जावं अशी परत त्यांची कारकिर्दी राहिलेली आहे। कुठल्याही विषयावर या खासदारांना मी आजपर्यंत पोटतिडकीने विषय मांडताना बघितलेलं नाही, बोलताना बघितलेलं नाही। त्यांना खरं तर या मातीशी नाळ जुडलेली त्यांची नाहीच आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या आयात केलेले खासदार आहेत। ज्या उड्डाण पुलाचे काका पुतणे एकत्र फोटो काढतात, मिरवतात, दाखवतात,
त्याच्यात त्यांचं योगदान किती हे खरं नाशिककरांसमोर त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे. केंद्र शासनाची मंजूर असलेलं काम त्याचं श्रेय तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करताय. ज्या निर्यात धोरण केंद्र शासन ठरवतं त्या निर्यात धोरणाशी नाशिकचे अनेक शेतकरी बांधव आज तडफडत आहे. मग ते साखर निर्यात धोरण असू द्या, द्राक्ष निर्यात धोरण असू द्या किंवा कांदा हा विषय असू द्या, याच्यावर या खासदारांनी कधी मला संसदमध्ये बोलताना मला खासदार आढळलं नाही.